नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे संघर्ष करिअर अकॅडमीमध्ये. काल माझ्या सरासरी टॉपिक पासून सुरुवात केली होती. आज टॉपिक नंबर 2 चालू करताय लसाई मसाई पासून. ठीक आहे, लसाई मसाई पासून स्टार्ट करताय. पोलीस भरतीसाठी फार महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. टाइप 1 पासून आपण सुरुवात करूया. लसाई मसाईच्या बघा काय म्हणता क्वेश्चन मध्ये, दोन संख्यांच्या मसाई 15 आहे तसेच त्यांच्या लसावी 90 आहे, तर त्यापैकी एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती म्हणताय. ठीक आहे, याच्यासाठी फॉर्म्युला बघा काय लागणार आहे. मसावी गुणिला लसावी अपॉन मध्ये पहिली संख्या, अपॉन मध्ये पहिली संख्या. बघा क्वेश्चन मध्ये कॉन्सेप्ट तुमचे दिले आहेत. याच्यामध्ये बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणलं नाही, दोन संख्यांच्या मसावी दिलाय किती 15. आता फॉर्म्युल्यामध्ये जर आपण पुट अप केलं मसाई, मसाई किती आपल्याकडे 15 लिहिलं 15. त्यानंतर बघा लगेच त्या म्हटलं लसावी, लसावी किती आहे आपल्याकडे 90 आणि अपॉन मध्ये काय म्हटलं नाही पहिली संख्या, तर पहिली संख्या किती आपल्याकडे 45 आहे. ठीक आहे, आता याला कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं कट करतात बघा. असं टेबल बघा जे वरची संख्या आणि खालची संख्या एका टेबल मध्ये कटू शकते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं बघा 15 टेबल, बघा 45 टेबल तुम्हाला लक्षात नाही येत आहे, पण 15 टेबल तर माहित आहे ना. 15 टेबल माहित असल्यानंतर बघा 15 टेबल मध्ये 45 येते का, येते का. बघा 15 एक 15 आणि 15 त्रिक झाले 45. अशा पद्धतीने टेबल मध्ये काढता येतात. एक संख्या जी आहे एका टेबल मध्ये वरची संख्या आणि खालची संख्या दोन्ही कटल्या पाहिजेत. ठीक आहे, आता बघा इथे हातचे 1 वाजला, इथे 3 वाजल्या. ठीक आहे, आता याच्या 1चे टेन्शन न राहिलं. आता इथे फक्त 90 आणि 3 दिलाय. आता 3च्या टेबल 9 येतात का, येतात 3. बघा 3 एक 3 आणि 3 3 9. बरोबर. आता बघा इथे 0 वाजला होता, इथे ठेवून द्या 3 आणि 0. तर हेच काय झालं आपलं दुसरी संख्या. हे काय झाली आपली आहे दुसरी संख्या. दुसऱ्या शॉर्टकट मध्ये जर काढतो म्हणलं तर बघा 45 ठेवलं इथं, मसावी गुणिला लसावी भागिले पहिली संख्या. इथं बघा 45 एक 45, 45 डबल किती झाले 90 आणि 15 गुणे 30. तर हे आपलं काय झालंय दुसरी संख्या. काढता येईल दुसरी संख्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणताय, दोन संख्यांच्या मसावी 15 आहे तसेच त्यांच्या लसावी 255 आहे, जर त्यातील एक संख्या 45 दुसरी संख्या काय म्हणते. आता या टाइपच्या दुसरी संख्या काढायचा फॉर्म्युला काय बनताय, मसावी गुणिले लसावी अपॉन मध्ये पहिली संख्या. आपल्याकडे मसावी किती दिलाय 15 आणि लसावी दिलाय 255. त्यानंतर पहिली संख्या दिली आपल्याला 45. तर आता सांगितलं कटाई पिटाई कशी करायची, एकाच टेबल मध्ये खालची संख्या आणि वरची संख्या कटलेली पाहिजे. ठीक आहे, तर बघा 15 टेबल मध्ये 45 केलं, 15 एक 15 आणि 15 त्रिक 45. ठीक आहे, आता जे 3 आलं तुमचं त्या 255 ला 3 ने डिवायडेशन करून द्या. 3 8 किती झाले 24, 5 म्हणून 4 गेले, 1 वाजला इथे 0 आणि हे 5 खाली होऊन घ्या, 3 5 15. तर बघा हे जे 85 आलं हे काय झालं तुमची दुसरी संख्या झाली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा काय म्हणताय, दोन संख्यांच्या मसावी 3 आहे तसेच त्यांच्या लसावी 18 आहे, जर त्यातील एक संख्या 6 असेल दुसरी संख्या कोणती म्हणते. फॉर्म्युला तोच पुटअप करा. मसावी किती आपल्याकडे 3, लसावी किती आहे 18 आणि पहिली संख्या दिली आपल्याकडे 6. बरोबर. चेक करा अशी कोणती संख्या, असा कोणता टेबल आहे ज्यात वर आणि खाली संख्या कटू शकते डायरेक्ट. बघा 6 च्या टेबल 18 येते का, 6 एक 6 आणि साइन 3 18. मग 3 गुणिले 3 किती झाले 9. हे काय झालं 9 दुसरी संख्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा क्वेश्चन नंबर काय म्हणताय, दोन संख्यांच्या मसावी दिलाय 20, लसावी दिलाय 240 आणि पहिली संख्या दिली आहे 60. तर बघा मसावी किती आपल्याकडे 20, लसावी दिलाय 240 आणि पहिली संख्या दिली आहे 60. ठीक आहे, आता अशा वेळेस बघा कॉमन चीज काढून द्या. बघा 1 0 आणि 1 0 कटला, 1 0 1 0 कॅन्सल करा. 6 च्या टेबल 24 येते ना, 6 एक 6 आणि 6 24. 20 गुणिला जर 4 केलं तर किती आले 80. हेच काय झाली आपली दुसरी संख्या झाली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पुन्हा म्हणताय मसावी आपल्याकडे किती दिली आहे 9 दिलाय मसावी, त्यानंतर लसावी दिलाय 108 आणि याच्यामध्ये पहिली संख्या काय दिली आहे 36. पहिली संख्या दिली आहे 36. तर याला भागा करा. बघा 9 च्या टेबल 36 येतात, 9 एक 9 आणि 9 चौक 36 झालं का कन्फर्म.
आता 108 ला 4 ने भाग द्या. 4 दुने 8, 10 मधून 8 गेले किती 2 वाचले आणि खाली लिहा 8. 4 7 28 झाले. बघा हे जे 27 आलं हे काय झालं तुमची दुसरी संख्या झाली. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा टाइप नंबर 2 मध्ये काय म्हणताय, दोन क्रमागत विषम संख्यांच्या लसावी 63 आहे तर त्या संख्या कोणत्या म्हणते. आता आपल्याला फक्त संख्या शोधायच्या आहेत. काय करायच्या आहे, संख्या शोधायच्या आहे. आणि आपल्याला कोणती संख्या म्हटल्या, दोन विषम संख्या. संख्या शोधायच्या आहेत, पण कोणत्या संख्या शोधायच्या आहेत आपल्याला, विषम संख्या शोधायच्या. आता इथं बघा त्यांच्या लसाई किती दिलाय 63. लसाई किती दिला आपल्याला 63 लसाई दिलाय. जेव्हा पण तुम्हाला क्रमागत दोन संख्या विचारेल, जेव्हा कधी पण क्रमागत किती दोन संख्या जर विचारत असेल, विषम संख्यांचे लसाई 63 असेल तर त्या संख्या कोणत्या म्हणलं नाही. तर 63 मध्ये एक संख्या प्लस करा. 63 ने गेल 64 झाले आणि 64 हा कोणाचा वर्ग येतो 8 चा वर्ग येतो. बरोबर आहे. 64 कोणाचा वर्ग येतो 8 चा वर्ग येतो. त्यानंतर बघा 8 नंतर एक संख्या कोणती येते 9 आणि त्याच्या अगोदर काय ते 7. काय ते 7 अगोदर 7 नंतर 9. तर विचारणा आपल्याला संख्या कोणत्या, तर ह्या संख्या कोणत्या दिल्या 7 आणि 9 ह्या दोन संख्या ज्यांच्या जर याला गुणाकार करावा 7 9 63 तर बघा त्याच्या लसाई आला का 63. अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दुसऱ्या क्वेश्चनला बघा काय म्हणतात, दोन क्रमागत विषम संख्यांच्या लसावी 195 आहे तर त्यात संख्या कोणत्या म्हणते. जेव्हा या टाईपच्या क्वेश्चन आला तर याच्यामध्ये 195 मध्ये फक्त एक प्लस करा. ठीक आहे. 195 मध्ये जर एक प्लस केलं तर किती येते 196 आणि हा 196 कोणाचा वर्ग आहे 14चा वर्ग आहे. आला 14चा वर्ग. तर 14च्या अगोदर काय ते 13 येतो आणि नंतर काय ते 15 येते. बरोबर आहे. तर आपल्याला विचारायचं संख्या कोणत्या, तर बघा हे 13 आणि जे 15 आहे हे विषम संख्या आहे की नाही आहे विषम संख्या. आपल्याला तेच विचारलं नाही क्वेश्चन मध्ये. तर याचा आन्सर काय बनेल 13 15 या दोन संख्या राहतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय, पुन्हा दोन क्रमागत विषम संख्यांच्या लसावी दिलायत 143 तर त्या संख्या कोणत्या म्हणताय. ठीक आहे. आणि संख्या कोणत्या पाहिजे आपल्याला विषम संख्या पाहिजे. ठीक आहे. पुन्हा 143 मध्ये फक्त एक प्लस करा. किती झाले 144 आणि 144 कोणाचा वर्ग आहे 12चा वर्ग आहे. 12चा वर्ग आहे. ठीक आहे. 12 नंतर काय येते 13 येते आणि 12च्या अगोदर काय येते 11. तर ह्या संख्या विचारण विषम संख्या 13 आणि 11 जर तुम्ही या दोघांचे गुणाकार कराल तर बघा 143 आन्सर येते का 11 गुणिला बघा 11 गुणिला 13 जर केलं तर 13 1 13 चला 1 13 ने 1 14 आलं का 143 आन्सर. अशा पद्धतीने त्याचे आन्सर सॉल्व्ह केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलं ना, लसाई किती दिलाय 99 दिलाय. 99 मध्ये फक्त एक प्लस करा. टोटल किती 99 मध्ये एक प्लस केलं 100 आणि या 100 कोणाचा वर्ग येतो 10चा वर्ग येतो. 10 ला मधात ठेवा. 10च्या नंतर काय ते 11 आणि 10च्या अगोदर 9. तर या संख्या विचारून तुम्हाला विषम संख्या कोणत्या, आपली विषम संख्या कोणती निघली 9 आणि 11. या दोघांना जर गुणाकार केला तर बघा 99 त्याच्या लसावी येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा यांच्या लसावी दिलाय 323. 323 मध्ये फक्त एक प्लस करा. टोटल किती झाले 324 आणि 324 कोणाचा वर्ग येत आहे 18चा वर्ग. हे तुम्हाला वर्ग माहिती पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर 324 कोणाचा वर्ग निघाला 18चा. तर इथे सांगा नंतर कोणती संख्या येते 19 आणि अगोदर काय आली 17. तर आपल्याला संख्या विचारलं नाही तर कोणत्या निघतील आपल्या विषम संख्या 17 आणि 19. हेच तुमचे आन्सर झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा टाईप नंबर 3 मध्ये काय म्हणताय, दोन क्रमागत सम संख्यांच्या लसावी 40 असेल तर त्या संख्या कोणत्या म्हणते. आता इथे आपल्याला कोणत्या संख्येचा आन्सर काढायचा सम संख्याबद्दल आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा सम संख्या काढायच्या वेळेस काय करायचं आहे, आपल्याला लसावी किती दिलाय 40 दिलाय. याला 2 ने गुणाकार करा आणि प्लस 1 यूज करा. काय करायचं आहे आता आपल्याला जेव्हा सम संख्या जेव्हा काढायच्या असतील तेव्हा लसावीला 2 ने गुणाकार करा आणि त्याच्यामध्ये प्लस 1 करा. आता सांगा 40 दुने किती झाले 80. 80 मध्ये एक प्लस करा. टोटल किती झाले 81 आणि हा 81 कोणाचा वर्ग आहे 9चा वर्ग आहे. 81 कोणाचा वर्ग निघला 9चा वर्ग निघला. आता विचारलं तुम्हाला सम संख्या म्हणलं तर सांगा 9 नंतर सम संख्या कोणती ते 10 आणि 9च्या अगोदर कोणते ते 8. तर बघा 8 आणि 10 ह्या तुमच्या काय झाल्या सम संख्या झाल्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
दोन क्रमांक सम संख्यांच्या लसावी 220 आहे, तर त्या संख्या कोणत्या म्हणताय? पुन्हा तेच पॅटर्न यूज करा. 220 गुणिला 2 प्लस 1. 220 चे डबल किती होतात? 440. 440 मध्ये 1 प्लस करा, टोटल किती झाले? 441. 441 कोणाच्या वर्ग निघतो? 21 च्या वर्ग निघतो. बरोबर आहे. 421 कोणाच्या वर्ग? 41 कोणाच्या वर्ग निघता? 21 च्या. तर सांगा याच्यानंतर कोणती संख्या येते? 21 नंतर 22 सम संख्या येते आणि त्याच्या अगोदर कोणती येते? 20. तर आपलं आन्सर काय झालं? त्या संख्या विचारलं नाही, तर एक संख्या 20, दुसरी संख्या झाली 22. हे झालं आपला आन्सर याचा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय पुन्हा, दोन क्रमांक दोन सम संख्यांच्या लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या म्हणलं नाही. ठीक आहे. तर पुन्हा 180 ला 2 ने गुणाकार करा आणि प्लस 1 करा. 180 डबल किती झाले? 360. 360 मध्ये जर 1 प्लस केला तर किती झाले? 361. आणि या 361 हा कोणाचा वर्ग आहे? 19 चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 19 चा वर्ग आहे. तर सांगा 19 मध्ये सम संख्या कोणती येते? 20. आणि याच्या अगोदर कोणती येते? 18. आपल्या आन्सर काय झालं आपलं? 18 आणि 20 या त्या दोन संख्या निघल्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दोन सम संख्यांच्या लसावी दिल्या 312. 312 गुणिले 2 प्लस 1. 312 डबल किती झाले? 624. 624 मध्ये 1 प्लस करा, टोटल किती झाले? 625. आणि या 625 कोणाचा वर्ग येते? 25 चा वर्ग येते. 25 ला मदत ठेवा. 25 नंतर संख्या कोणती? 26 येते. 25 च्या अगोदर काय? 24 येते. तर आन्सर आपलं काय बनलं? 24 आणि 26. त्या दोन संख्या कोणत्या झाल्या? सम संख्या 24 आणि 26. ठीक आहे. नेक्स्ट टाइप बघा. ठीक आहे. टाइप नंबर 4 मध्ये बघा काय म्हणताय. एका वर्गातील 20, 25 व 30 मुलांचे एक एक गट तयार केले तर प्रत्येक गट वेळी 5 उरतात, तर कमीत कमी किती मूल्य असतील म्हणते. तर अशा टाइपच्या क्वेश्चनला आपण एलसीएम किंवा लसाई म्हणू शकतो. एक्झाम मध्ये तुम्हाला लिहून येणार नाही की लसाई आणि मसाई आहे म्हणून. आपल्याला जिथे क्वेश्चन मध्ये मार्किंग, इथं बघा क्वेश्चन तुम्ही वाचून राहिले, याच्यात सरासरी ना विचारताय ना ट्रेन विचारताय ना काही विचारताय. जेव्हा कोणत्याही क्वेश्चन मध्ये काही मेन्शन केलं नसेल ना, तर तो क्वेश्चन समजून त्याला की लसाई आणि मसाईची असू शकते. ठीक आहे. आता इथे दिलाय 20. पहिला गट दिलाय 20, दुसरा दिलाय 25 आणि तिसरा दिलाय 30. अशा जे आपल्याला काय काढायचे आहे? लसावी. काय काढायचे आपल्याला? लसाई काढायची आहे. आता लसाई कशा पद्धतीने काढतो? लसाई काढायचा एक रूल आहे, कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. कमीत कमी किती संख्येला गेला पाहिजे? 2 संख्येला भाग गेला पाहिजे. आता सांगा 20, 25 आणि 30 असा कोणता टेबल आहे ती त्याला भाग घेऊ शकते? बघा 5च्या टेबल घेऊ शकतो मी. बघा 5च्या टेबल 20 येत आहे, 25 येत आहे, 30 पण येत आहे. सांगा 5 20, 5 5 25 आणि 5 सकम 30. इतकं क्लिअर आहे का? पहिला कसा घेतलं समजला. त्यानंतर चेक करा. आता संख्या किती घेतल्या? 4, 5 आणि 6. आता असा कोणता टेबल आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी 2 तरी संख्या कटल्या पाहिजेत. ठीक आहे. कमीत कमी 2 तरी संख्या कटल्या पाहिजेत. तर आपण काय करू? इथं बघा सम संख्या दिसून तुम्हाला 4 आणि 6. जर 4 आणि 6 सम संख्या दिसून येईल तुम्हाला, तर तुम्ही 2 चे यूज करू शकता. ठीक आहे. आता बघा 2च्या टेबलमध्ये 4 आणि 6 येते ना, 2 दुने 4. आता 2च्या टेबल जर 5 येत नसेल ना, ती संख्या जसं तशी लिहायची. ठीक आहे. नंतर 2च्या टेबलमध्ये 6 किती येते? 3दा येते. 2 3 6. आता त्यानंतर चेक करा 2, 5 आणि 3. आता या कोणत्याच टेबलमध्ये कटत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट याला क्लोज करा. शेवटपासून इथपर्यंत क्लोज करत न्यावं लागते. याचं सोल्युशन बघा काय म्हणलं. 3 ला 2 गुणिला 5 करायले. 3 5 15, 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 60 इंटू 5 केलं तर किती येते? 300 आलं. बरोबर आहे. हे याच्यामध्ये 300 आलेलं आहे. बघा लसाई तुमच्या किती आला? 300 आलाय. बरोबर आहे. पण क्वेश्चन मध्ये प्रत्येक वेळी किती उरून राहिले तुमचे? प्रत्येक वेळी किती उरून राहिले? 5 उरून राहिले. म्हणून याच्यामध्ये 5 प्लस करायचे आहेत. तर आन्सर आपला किती बनलं? 305. एक्झाम मध्ये बघा 300 पण आन्सर राहणार आहे. बट शेवटची लाईन बघा की प्रत्येक वेळेस किती उरून राहिले? 5 उरत आहे म्हणते, म्हणून याच्यामध्ये 5 प्लस केले. तर हे आपला आन्सर झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका वर्गात 12, 15 व 18 मुलांचे एक एक गट तयार केले तर प्रत्येक वेळी 3 उरतात, तर कमीत कमी मुले किती? पुन्हा या क्वेश्चन मध्ये काय असं म्हटलंय का लसाई काढ मसाई काढ, पण ज्या क्वेश्चन मध्ये जर काही लिहून आलेलं नसेल तर तो क्वेश्चन बघा लसाई किंवा मसाईच्या समजून चालायचा. आता इथे बघा 12 दिलाय, 15 दिलाय आणि दिलाय 18.
तर आता सांगितलंय की लसावी काढायच्या वेळेस कमीत कमी दोन संख्येला भाग गेला पाहिजे. आता 12, 15 आणि 18 अशा कोणत्या टेबल मध्ये सांगा? 3च्या टेबल मध्ये येतात का? बघा 3 चौक 12, 3 पाचे 15 आणि 3 सक 18 एवढं कन्फर्म आहे. त्यानंतर चेक करा सम संख्या दिसतात का याच्यामध्ये? 4 आणि 6 दिसून आली सम संख्या, तर म्हणजे किती भाग जाऊ शकते? 2च्या टेबलला जाऊ शकते भाग यायला, 2 घ्या इथे. बेदुने 4 होऊन राहिले. बघा 2च्या टेबल 5 येत नाही म्हणून जशान पहिली संख्या लिहायची, तसेच 2च्या टेबल 6 3दा येते, बरोबर आहे. आता 2, 5 आणि 3, 5 आणि 3 काय मूळ संख्या आहे, कोणत्या टेबलला कटत नाही, तर डायरेक्ट तुम्ही याला क्लोज करू शकता आता आन्सर इथून डायरेक्ट. तर काय करा त्याला 3 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. तर 3 पाचे 15, 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 60 त्रिक 180. किती आला आपला आन्सर? 180. पण प्रत्येक वेळेस किती उरून राहिले? 3 उरत आहेत म्हणून हे 3 प्लस करा. टोटल किती झाले? 183 आपला आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा काय म्हणताय? 12, 16, 18. 12, 16, 18 यांच्या आपल्या सर्वात पहिले काय करायला? लसावी काढायचे. आता सांगा 12, 16 आणि 18 या सम संख्या दिसून राहिल्या. सम संख्या जेव्हा आपण आला तेव्हा 2चा यूज करून द्या, बरोबर. असं सांगा 2च्या टेबल किती आले? इथे 6 आले. 2च्या टेबल 16 किती येते? 8दा येते आणि 18 किती येते? 9दा येते. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर जेव्हा आता समोरची जेव्हा स्टेप घेत आहोत, आता एक बघा 6 पण येत आहे, 6 आणि 8 आहे, 9 येत आहे. सम संख्या दिसून आले आपल्याला 6 आणि 8, 2चे यूज करू शकता, याला 2 घ्यायचं. तर 2च्या टेबल मध्ये 6 किती येते? 3दा येते. आणि 2च्या टेबल 4 किती येते? सॉरी 8 4दा येते. पण 2च्या 9 येते का? नाही, 9 येत नाही म्हणून जसं तसंच. लसाई काढायच्या वेळेस लक्षात ठेवा कमीत कमी 2 संख्येने भाग गेला पाहिजे. आता चेक करा 3, 4 आणि 9. आता बघा 3 आणि 9, 3 आणि 9 पुन्हा 2 संख्येला भाग जाऊ शकते. 3च्या टेबलने लिहायचे 3. ना 3 1 3. 3च्या टेबल मध्ये 4 येते का? नाही येत म्हणून जशांत लिहिला, बरोबर. मग 3च्या टेबल मध्ये 9, 3 3 9 झाले कन्फर्म इथपर्यंत. आता चेक करा 4 आणि 3 ला कोणता भाग चालला नाहीये आणि 1चे काही टेन्शन राहिलं नाही. बस आता याला गुणाकार करून द्या इथून पासून शेवटच्या संख्येपासून. बघा 3 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 2 करा. 3 चौक 12, 12 त्रिक 36, 36 दुने 72, 72 गुणिला 2 केलं तर 144 आलं. 144 म्हणजे किती प्लस करा? 5 प्लस करा, कारण की प्रत्येक वेळी किती उरते म्हणलं त्यानं? 5 उरते म्हणलं, तर आपला आन्सर काय झालं? 149 झालं. काढता याचे आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा टाईप नंबर 5 मध्ये काय म्हणताय की 2 संख्यांचा रेशो दिलाय 2:3 प्रमाण असून त्यांच्या लसावी 48 आहे, तर त्या संख्या कोणत्या? ऑब्लिक मध्ये दिलाय. बघा संख्या काढायला आपल्याला आणि त्यामध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती काढायची आहे. तर अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये बघा इथे तुम्हाला दिलाय लसावी, ऑब्लिक मध्ये जे तुम्हाला रेशिओ असेल, रेशिओ याला आपण प्रमाण बी म्हणू शकतो. काय म्हणलं आपण त्याला? प्रमाण. अशा टाईपचा पॅटर्न आहे. याचा फॉर्म्युला काय म्हणताय? लसावी अपॉन मध्ये काय येईल? रेशिओ, किंवा त्याला इंग्लिश मध्ये रेशिओ म्हणतो आणि प्रमाण मध्ये मराठीत झालं किंवा गुणोत्तराला येऊ शकते. ठीक आहे. आता सोल्युशन बघा काय करायचं. आपल्याकडे लसावी किती दिलाय? 48 दिलाय, बरोबर. त्यानंतर रेशिओ आणि प्रमाण किती दिलाय? 2:3. तर याला 2 गुणिला 3 करा. 2 गुणिला 3. आता 2 गुणिला 3 किती झाले? टोटल 6 झाले. 2 गुणिले 3 केलं किती झाले? 3 दुने 6. याला 6 ला डिवाइड करा 48 ले. 6 1 6 आणि साइन 8 किती झाले? 48. म्हणजे हा x चे मान किती भेटला आपल्याला? 8. किती भेटला? x चे मान 8. आता रेशो विचारला आपल्याला पहिला रेशो किती आहे? 2. दुसरा रेशो किती आहे? 3. तर या 8 लेच 2 ने इंटू करा आणि त्या 8 ला 3 ने इंटू करा. सांगा 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24. तर हे तुमच्या संख्या निघाल्या. बघा पुन्हा लसावी म्हटलं नाही. लसावी किती दिलाय? 48 आणि रेशो किती दिलाय? 2:3. तर आपण पहिले काय केलं? 2 गुणिले 3 केलं. 3 दुने 6 लिहिले तर 6 इथे. साइन 6च्या टेबल मध्ये 48 किती येते? 8 येते. साइन 8 48 म्हणजे x चा मान भेटला आपल्याला 8. आता या x चा मान जो भेटला 8 त्याला जो रेशो दिलाय 2 आणि 3 तर त्याला इंटू करू आपण. 8 गुणिले 2 केलं तर 8 दुने 16. तसेच 8 गुणिले 3 केलं तर 8 त्रिक 24. आता विचारलं याच्यामध्ये
ह्या संख्या आपल्याला मिळाल्या, संख्या मिळाल्या किती? 16 आणि 24 संख्या मिळाल्या. आता विचारतात त्याच्यामध्ये की लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती, तर सांगा. हे जे 16 आली आहे हे झाली आपली लहान संख्या, आणि जर 24 म्हटलं तर हे तुमची मोठी संख्या. क्लिअर आहे का इतकंपर्यंत? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दोन संख्या रेशो दिलाय 3:5 प्रमाण असून त्यांच्या लसाई 75 आहे, तर त्या संख्या कोणत्या म्हणताय? तर बघा इथे 75, आपल्या लसाई किती? आपल्या 75. रेशो किती दिलाय? 3:5 दिलाय. 3/5 डायरेक्ट इंटू करत आहे. 3/5 किती झाले? 15. रेशोला डायरेक्ट गुणाकार करा. 3/5 15. आता याला काढा. 15 1 15 आणि 15/5 किती झाले? 75. म्हणजे आपला एक्स चा मान किती आला आपल्याला? 5. विचारताय लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती? या 5ला जो रेशो दिलाय, पहिला रेशो दिला 3, 5 3 15 आणि 5/5 25. तर हे तुमची 15 काय झाली? लहान संख्या आली, आणि हे झाली मोठी संख्या. बघा काय खूप हार्ड टॉपिक नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दोन संख्या रेशो दिलाय 3:4, त्याच्या लसाई दिलाय 60, त्या संख्या कोणत्या म्हणताय? ठीक आहे. 60 ठेवा इथे, लसाई दिला 60 करा. आता खाली बघा 3:4 दिलाय. 3:4 3:4 ला इंटू करा. 4 3 12. 12 ले डिवायडेशन करा. 12 1 12, 12 5 60. पुन्हा एक्स च्या मान किती मिळाला? 5. 5 × 3 करा आणि 5 × 4 करा. 4 5 3 15 आणि 5 24. तर हे लहान संख्या आली आणि हे मोठी संख्या आली. ठीक आहे. नेक्स्ट चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुन्हा लसाई बघा किती आहे? 252, आणि डायरेक्ट मला रेशो दिलाय, त्या रेशो डायरेक्ट गुणाकार करा. 7 किती झाले? 28. 728. आता याला 252 ला 28 ने भाग द्या. आता जेव्हा तुम्हाला टेबल लक्षात नसेल तर 28 प्लस प्लस करत जाऊ शकता. पण आता टेबल मध्ये बघा 8 आहे आणि इथे किती आहे? 2 आहे. बरोबर आहे. तर 8च्या टेबल मध्ये बघा कन्फर्म हे जे कॉन्सेप्ट आहे याच्यात परफेक्ट भाग जाणारच आहे. ठीक आहे. यात पॉईंट वगैरे काही येणार नाही यात. तर चेक करा 8च्या टेबल मध्ये जे शेवट 2 कोणत्या वेळी येऊ शकते? 8 9 72 होतात. 8 9 72 होतात का? बघा 72 जर तुम्ही केलं तर बघा आखरी 2 मिळून राहिला ना. तर याला जर तुम्ही डायरेक्ट बघा 9 ने इंटू केलं तर 9 ने इंटू करा. 9 8 किती झाले? 72. वाचले किती? 7. 9 दुने 18. 18 आणि 7 किती झाले तुमचे? आला काय आन्सर? म्हणजे याचा मतलब तुम्ही ना 28 ला किती भाग गेला? याला 9 ने भाग गेलाय. ठीक आहे. म्हणजे एक्स चा मान किती भेटला आपल्याला? 9. करायला 9. त्यानंतर पहिली संख्या दिलाय, रेशो दिलाय 4, 9 4 36, आणि पुन्हा 9 ला ठेवलं 7 दिलाय. 9 7 63. तर ही लहान संख्या झाली आणि ही झाली तुमची मोठी संख्या. बघा डिवायडेशन करण्यासाठी एक रूल आहेत. डिवाइडचे एक रूल आहेत. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये कधी पॉईंट येणार आहेत नाही. त्याच्यामुळे मी दिमाग लावला आहे की जर 8च्या टेबल पर्यंत काउंटिंग करा. 8च्या टेबल मध्ये आखरी अंक आणि हा बघा 2 मध्ये आखरी अंक. तर 8च्या टेबल मध्ये बघा 8 9 72 होऊन राहिले, तर शेवटी 2 येते की नाहीत? बरोबर. म्हणून मी डायरेक्ट इथे 9चा यूज केलाय. जर तुम्हाला नाही समजलं असेल तर डायरेक्ट आले 4च्या टेबलचे यूज भी करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रेशो दिलाय 2:5 आणि त्याच्या लसाई दिलाय 100. बरोबर आहे. आता डायरेक्ट रेशोला डायरेक्ट गुणाकार करा. 5 दुने 10. ठीक आहे. 10 ला डिवायडेशन केलं तर 0 0 आपलं कॅन्सल. म्हणजे एक्स चा मान किती आला तुमच्या? 10. 10 × 2 करा आणि 10 × 5 करा. 5 10 दुने 20 आणि 10 5 इथं 50. तर हे लहान संख्या झाली आणि मोठी संख्या झाली. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. तर त्या संख्या कोणत्या? त्यापैकी लहान संख्या मोठी संख्या विचारलाय, आणि एक त्याच्यामध्ये क्वेश्चन ऍड करून ठेवा, लसावी किती? लसावी किती? म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये 2-3 क्वेश्चन ऍड होऊ शकतात. ठीक आहे. आता बघा इथं दिलाय मसावी. ज्यावेळेस तुम्हाला मसावी दिलं असेल आणि रेशोच्या फॉर्म मध्ये दिलं असेल तर डायरेक्ट याला 15 गुणिला 3 करून द्या. 15 त्रिकी गेले 45 आणि 15 गुणिला 4 करून द्या. 15 4 60. तर ह्या तुमच्या कोणती आली? एक लहान संख्या आली आणि ही झाली मोठी संख्या. बरोबर. लहान संख्या आणि मोठी संख्या झाली तुमची. आता विचारलं ना तुम्हाला बघा क्वेश्चन मध्ये विचारलं डायरेक्ट की त्या संख्या कोणत्या? तर मसावी जेव्हा पण दिलं असेल मसावीला डायरेक्ट रेशो इंटू करा. 15 3 45 आणि 15 4 60. ह्या झाल्या तुमच्या संख्या झाल्या. आता जर क्वेश्चन मध्ये विचारलं तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या, तर बघा तुम्ही लहान संख्या आणि मोठी संख्या पण काढून राहिले. बट आता नेक्स्ट काय विचारताय? यांच्या लसावी किती?
यांच्या लसावी किती, तर तुम्हाला सांगा संख्या भेटल्या 15 आणि 60, 15 45 आणि 60 या दोघांच्या तुम्हाला काय काढायचे आहे, लसावी काढायचे आहे. सांगा 45 आणि 15 कोणत्या टेबल कटतात, 15 टेबल कटतात का, 15 3 45 आणि 15 4 60. तुम्ही 5च्या टेबल पण घेऊ शकत असते, पण जर तुम्हाला टेबल ल नसतील तर तुम्ही पटापटा युज करू शकता व्हॅल्यू. ठीक आहे, तर बघा 15 टेबल 15 3 45 आणि 15 4 60. आता 3 आणि 4 ला कुठे भाग जाते का, नाही जात, डायरेक्ट गुणाकार करा यांना. 3 गुणिला 4 गुणिला 15 म्हणलं तर 15 चौक किती झाले 60 आणि 60 इंटू 3 केलं तर किती झाले 180. तर यांच्या लसावी किती निघला 180. समजलं काय केलंय, जर तुम्हाला संख्या म्हणून क्वेश्चन मध्ये रेशो दिलाय आणि मसाई दिला असेल तर डायरेक्ट इंटू करा, 15 इंटू 3 करा, 15 3 45 झाले, 15 इंटू 4 केलं तर 15 4 60 झालं. विचारलं ना लहान संख्या मोठी संख्या कोणती, तर लहान संख्या मोठी संख्या हे कन्फर्म झालं, पण त्याच संख्येला त्यानं म्हटलं की लसावी किती, ही जी संख्या तुमच्या निघला याच्या तुम्हाला लसावी काढायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेशो दिलाय 2:3 आणि त्याच्या मसावी दिलाय 20. तर अशा क्वेश्चन मध्ये सांगितलं मसावीला डायरेक्ट इंटू करा 2 ने, 20 दुने 40 आणि 20 इंटू 3 करा, 20 3 झाले 60. हे तुमच्या काय याला संख्या याला, संख्या किती लहान आणि मोठी संख्या भेटली 40 आणि 60. विचारताय याच्या लसावी किती, तर लसावी काढायला आपण काय करून 20 आणि 40 आणि 60च्या लसावी काढा. चेक करा कोणत्या टेबल भाग देते याला, डायरेक्ट 10च्या टेबल मध्ये पण जाते. बघा 10 चौक 40 आणि 10 सकम 60. त्यानंतर बघा 4 आणि 2 पुन्हा समसंख्या आल्या, याला 2 न भाग जाते 2 करा इथे, 2 दुने 4 आणि 2 3 6. आता भाग जाते का, नाही जात, तर डायरेक्ट याच्या गुणाकार करा खालून पासून वरपर्यंत. काय करा 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 10 करा, 3 दुने 6 6 दुने 12 12 गुणिला 10 केलं तर किती आलं 120. 120 का निघला तुमच्या लसावी निघला. काय इतकं संख्या समजलं तुम्हाला, संख्या लहान संख्या मोठी संख्या समजली, जर त्याच्यामध्ये त्याला लसावी म्हटलं तर लसावी काढू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. दोन संख्या रेशो दिलाय 2:5 आणि त्याच्या मसावी दिलाय 7. तर मसावी दिले डायरेक्ट आपण काय करू इंटू करा, 7 गुणिला 2 7 दुने 14, 7 गुणिला 5 7 5 35. तर या संख्येला तुमच्या लहान संख्या 14 झाली, मोठी संख्या 35 झाली. विचार त्याच्या लसावी किती, तर या 14 आणि 35च्या लसावी काढायच्या तुम्हाला. चला 7 न डिवायडेशन करा, 7 न काऊन म्हणलो 7च्या डिवाइड 14 पण येते आणि 35 पण येते. तर सांगा 7 दुने 14 आणि 7 5 35. 2 आणि 5 ले कोणत्या टेबल भाग जात नाही म्हणून डायरेक्ट गुणाकार करा. 5 दुने 10 10 इंटू 7 केलं किती आले 70 आलं. 70 काय झालं तुमचं लसावी. काढता येईल का यांचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता, आता इथं 3 संख्या दिल्या, 3 संख्या 1:2:3 गुणोत्तर प्रमाण असून त्यांच्या मसाई 12 आहे, तर त्या संख्या कोणत्या म्हणते. आता 3 रेशो दिले, इथं कन्फ्युज होण्याची काय आवश्यकता नाहीये. पहिला रेशो किती आहे 1, दुसरा रेशो किती आहे 2, तिसरा रेशो 3. यांच्या मसाई किती आहे 12. 12 इंटू करा, 12 1 12 12 दुने 24 आणि 12 3 36. या तुमच्या संख्या झाल्या. ठीक आहे, आता विचार याच्यामध्ये यांच्या लसावी किती, तर 12 24 आणि 36 यांच्या लसावी काढा. आता डायरेक्ट तुम्हाला समजून आलं की 12चे डायरेक्ट घेऊ शकता संख्या, तुम्ही डायरेक्ट 12 घेऊ शकता, कारण की 12 टेबल बघा 12 1 12 12 दुने 24 आणि 12 3 36. त्यानंतर या संख्येला कुठे भाग चालला नाहीये, तर डायरेक्ट इंटू करा. 3 इंटू 2 करा, 3 दुने 6 आणि 6 1 6 6 इंटू 12 करा, 6 इंटू 12 केलं तर 12 सकम किती झाले 72. हे 72 तुमच्या का निघलं लसावी झालं. ठीक आहे, करू शकता. नेक्स्ट जर इथं 3 रेशो आले तरी काही कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइप बघा. चला नेक्स्ट टाइप बघा. 7 मध्ये काय म्हणताय, 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार दिलाय 4860 असून त्यांच्या मसावी दिलाय 18, तर त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणताय. ठीक आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. आता बघा या क्वेश्चनला, इथे तुम्हाला लसावी गुणाकार दिलाय आणि पहिले दिलाय 4860. त्यांच्या गुणाकार किती दिलाय 4860. त्यापैकी त्यांच्या मसावी किती दिलाय 18. तर याला मसावीला याला भागाकार करावं लागते. काय करावं लागतं, याला
भागाकार करावा लागेल, करा काउंटिंग. 18 दूने किती झाले 36, 8 म्हणून 6 गेले 2 वाचले, इथे 1 वाचला आणि 6 खाली घ्या. 18 सक किती होतात 18 7 126 आणि या शून्याला खाली. ठीक आहे 18 7 126 आणि जे शून्य होता याला वर करून द्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. किती याला व्हॅल्यू 270 आली आहे. या 270 ला हे जे आपलं 270 निघलं हे तुमचं काय निघलंय लसावी. हे जे तुमचं जे आन्सर निघेल हे 270 काय निघलं तुमच्या लसावी. तुमच्या 18 काय निघलं तुमच्या ऑलरेडी ते काढून दिलं त्यांना मसावी. बघा क्वेश्चनला एकाच क्वेश्चन मध्ये 2-2 क्वेश्चन कशा पद्धतीने होतात बघा. दोन संख्येचा गुणाकार किती आहे म्हणते 4860. ठीक आहे त्यातला मसावी दिलाय 18. आपण याला डिवायडेशन करतो तर 270 जे आन्सर आलं हे तुमचे काय निघेल मसावी. जर तुम्ही दोघांना गुणाकार केला तर याचे आन्सर असे पद्धतीने आहे. ठीक आहे आता क्वेश्चन मध्ये काय म्हणलं ना त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणते. आता लहान संख्या कोणती. आता ही लहान संख्या कशी काढायची आहे बघा. हे जे 270 तुमचं याला तुमचे जो मसावी आहे याला डिवायडेशन करा, याला भाग द्या. 270 ले जर आपण 18 ने भाग दिलं 18 1 18 17 मधून 8 गेले 9 वाचले, एकातून एक 0 आणि 18 5 90 म्हणजे संख्या काय भेटली आपल्याला 15. या 15 ला आपण फॅक्टर देऊन 15 चे 2 फॅक्टर देऊन कसे 3 5 किती होतात 15, 3 आणि ही 5. बघा क्वेश्चन मध्ये काय केलं पुन्हा क्वेश्चनला बघा व्यवस्थित. दोन संख्येचा गुणाकार दिला 4860. ठीक आहे त्यांच्या मसावी किती दिलाय 18. या मसावीला आपण डिवायडेशन करत केलं. डिवायडेशन केल्यानंतर आन्सर किती आलं 270. 270 तुमचे काय निघलं लसावी निघलाय. लसावीला आपण 18 ने जर भाग दिलं म्हटलं तर किती आले वरती भागाकारामध्ये 15 आल्यात. ठीक आहे 15 चे 2 फॅक्टर द्या 3 5 15. आता विचारताय की लहान संख्या कोणती तर लहान रेशो कोणता तुमचा 3 आहे. याले जो तुमच्या मसावी आहे मसावीने इंटू करा 3 18 18 तरी गेले 54 तर हेच तुमची काय झाली लहान संख्या. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता बघा. दोन अंकी संख्येचा गुणाकार दिलाय 6300 असून त्यांच्या मसावी दिलाय 15. त्यापैकी लहान संख्या कोणती आणि त्यांची बेरीज किती. बघा दोन्ही क्वेश्चन याच्यामध्ये एकामध्ये विचारलेलं. ठीक आहे आता बघा 6300 ला आपण किती डिवाइड करून 15 डिवाइड करून 15 चे किती झाले 60 वाचले किती 3 आणि इथे 0 एक 0 खाली घेऊन घ्या 15 दूने 30. ठीक आहे इथे 0 0 आले आणि हा 0 काढला त्याला वर लिहून द्या. किती आला तुम्ही 420. हे 420 तुमचे काय झालं लसावी. किती झालं तुमचे लसावी 420 आणि 15 काय तुमचं मसावी. इथं पण क्लिअर आहे का सर्वांच्या भागाकार कशा पद्धतीने करतात म्हणून. ठीक आहे आता विचारतात संख्या कोणत्या. त्या संख्या काढण्यासाठी आपण काय करू 420 ला पुन्हा मसावीने डिवायडेशन करू तर 15 दूने 30 एक वाचला आणि ते 15 8 120 किती 15 8 120 तर म्हणजे आता इथे संख्या कोणती आली 28. 28 चे 2 फॅक्टर द्या. 28 चे 2 फॅक्टर देण्याचा मतलब काय होते डायरेक्ट 28 कोणत्या टेबल किती येते बघा 4 7 किती होतात 28 होतात का डायरेक्ट बोलून घ्यायचं 4 7 28. ठीक आहे 4 7 28 तर लहान संख्या तुमची 4 आहे मोठी संख्या किती आहे 7 आहे. विचारलं नाही ना लहान संख्या कोणती तर 4 याच्या पहिला बघा 15 आहे मसाई 15 आहे तर 15 जो 60 हे काय तुमची लहान संख्या आली. आणि जर मोठी संख्या म्हणतात याच्यामध्ये पुन्हा 15 इंटू 15 105 हे जे काय आहे तुमची मोठी संख्या झाली असती आणि ही तुमची लहान संख्या झाली असती. काढता येईल लहान आणि मोठी संख्या काढता येईल. आता क्वेश्चन मध्ये बघा समोर काय म्हणलं बेरीज किती म्हणते त्यांची बेरीज किती. ही जी संख्या काढली तुम्ही ना 60 आणि 105 यांची बेरीज करा तर 165 यांची बेरीज येते. ठीक आहे दुसरा म्हणजे बघा जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्यांना बेरीज म्हटलं तर तुम्ही जर हे पहिले फॅक्टर जे काढले या फॅक्टरला डायरेक्ट क्लोज करून द्या. 7 आणि 4 की झाले 11 11 गुणीला 15 करून घ्या डायरेक्ट 11 गुणीला 15 केलं तरी बघा 165 आन्सर येते. ठीक आहे म्हणजे हे तुम्हाला सेपरेट करायची काही आवश्यकता नाहीये जर त्यांना बेरीज विचारली तर. जर त्यांना लहान संख्या म्हटली तर लहान संख्या तुम्हाला कन्फर्म माहिती आहे मोठी संख्या म्हटलं तर मोठी संख्या आहे. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पुन्हा दोन संख्येचा गुणाकार दिलाय 6480 त्यांच्या मसावी दिलाय 18.
तर काय करू आपण डायरेक्ट डिवायडेशन करतो. तर 18 टेबल 18 3 किती झाले 54, 18 3 54, 0 वाचले 1 वाचला आणि 8 खाली घ्या. 18 सके किती होतात, 18 सके 108 होतात. ठीक आहे. आणि याचे 0 वाचला आहे याला वर लिहून द्या. हे तुमच्या काय झालं लसावी निघाला. काय झालं तुमच्या लसावी झाला. हे तुमच्या मसावी झालं. बरोबर आहे. आता आपल्याला काढायची लहान संख्या कोणती, हे जे 360 आलं याला मसावी डिवायडेशन करून सांगा. 18 दोन्ही किती झाले 36 आणि या 0 वाला वर लिहून द्या. म्हणजे तुमची व्हॅल्यू किती आली 20. 20 चे 2 फॅक्टर द्या. 4 पंचे किती होतात 20, 4 पंचे 20. आता लहान संख्या म्हणलं तर रेशो किती 18, 18 याला इंटू करा आणि मोठी संख्या म्हणलं तर याला 18 करा. 18 चौक किती होतात 18 चौक 72 आणि 18 पंचे 90. हे तुमची काय आली आहे मोठी संख्या आली आहे आणि ही झाली आहे लहान संख्या. आता सांगितलं यांची जर बेरीज विचारली तर काय करून आपण दोघांच्या प्लस करा फक्त. 4 आणि 5 किती झाले 9, 4 आणि 5 किती झाले 9, 9 इंटू 18 करा. 18 9 किती होतात 162, 18 9 किती होतात 162. बघा यांची प्लस करून पण तितकंच आन्सर येणार आहे. आता तेवढा वेळ आहे का त्याला एक्सप्लेन करायच्या वेळेस. ठीक आहे. असं काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. बघा नेक्स्ट टाइप मध्ये काय म्हणताय, दोन संख्या 6x व 8x असून त्यांच्या मसावी दिलाय 14, लसावी दिलाय 168. तर x चे मान किती म्हणताय. ठीक आहे. तर यासाठी बघा फॉर्म्युला कशा पद्धतीने अरेंज करता येईल. मसावी गुणिला लसावी अपॉन मध्ये संख्या, दोन संख्या अपॉन मध्ये दोन संख्या. ठीक आहे. अपॉन मध्ये दोन संख्या. आता बघा मसावी किती दिला आपल्याला 14, लसावी किती दिला 168 आणि अपॉन मध्ये दोन संख्या म्हणलं 6 इंटू 8 करा. डायरेक्ट याच्या बघा साइन 8 किती होतात 48 होऊन राहिले. साइन 8 48. आता आपल्याला याला डिवायडेशन करायचं आहे. डिवायडेशन करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने कराल. बघा याला डायरेक्ट काढू शकता का. 8 दुने 16, 8 दुने 16 आणि 8 एक 8 झाले कॅन्सल. म्हणजे आजच्या मध्ये किती झाला 21 दा गेला. 8 दुने 16 आणि 8 एक 8 म्हणजे 21 झालं कन्फर्म. आता इकडे 21 आणि 6 बघा कोणत्या टेबल कटतात का 3च्या टेबल कटतात. बघा 3 दुने 6 आणि 3 7 21 झालं. इथं पण क्लिअर. आता याला दोघा 2 ने डिवाइड करा. 2 एक 2 आणि 2 साठी 14. त्यानंतर बघा 7 आणि 7 वाजले 7 साठी किती झाले 49 आणि 49 डायरेक्ट वर्ग कोणाच्या येतो 7च्या. तर हे झाली आपली आन्सर. ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर. बट आता एवढं सर्व दिमाग न लावता डायरेक्ट आन्सर कसं सॉल्व्ह करायचं बघा. फक्त मसाई किती येतं 14 दिलाय त्याला 2 ने डिवायडेशन करा. किती आलं आपलं आन्सर 7. हे झालं आपलं शॉर्ट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय पुन्हा पॅटर्न मध्ये 4x व 6x असून त्यांच्या मसाई 16, लसाई 96. तर सॉल्व्ह करा पुन्हा. 16 गुणिला 96 आणि डिवाइड मध्ये 4 इंटू 6, 4 इंटू 6 म्हणताय. चला याला काटा. 4 चौक 16 बघा 4 चौक 16 आणि याला 6 ला डिवायडेशन करा बरं. इकडे 6 एक बघा 96 ले डायरेक्ट तुम्ही 6 ने डिवायडेशन करा. 6 एक 6 वाचले किती इथं 3 आणि 6 6 36 म्हणजे हे टोटल किती 16 टाइम गेले. बरोबर आहे. आता 4 इंटू 16 करा. 16 चौकी झाले 64. 64 कोणाच्या वर्ग आहे 8च्या. झालं तुमचे आन्सर 8. आता शॉर्टकट मध्ये कसं करा. अच्छा मसाई किती दिला इथं 16 दिलाय. 16 2 ने डिवायडेशन करा. किती आला आपला आन्सर 8. अच्छा डायरेक्ट आन्सर त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पुन्हा 7x 9x असून त्यांच्या मसाई 40 आहे, लसावी 630 आहे. तर x ची व्हॅल्यू किती म्हणताय. तर पुन्हा आता 40 इंटू 630 अपॉन मध्ये 7 इंटू 9 करा. 7 इंटू 9 करा. डायरेक्ट सांगा 7 9 किती होतात 7 9 63 होतात कन्फर्म.
त्यानंतर बघा 9 आणि 9 दिसून आलं तर कॅन्सल करा, 9 आणि 9 कॅन्सल, इथे 1 वाचला बरोबर, आणि 1 शून्य काढून 10 करा. 10 गुणीला जर केलं तर किती आलं इथं 400 आलं, आणि 400 कोणाच्या वर्ग आहे 20 च्या वर्ग आहे. झालं हे कन्फर्म आन्सर. आता शॉर्ट ट्रिक मध्ये म्हटलं तर मसाई किती आहे 40 आहे, 40 ला 2 ने डिवायडेशन करा, किती आलं आन्सर 20. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय म्हणताय 8x व 7x यांच्या मसाई 15 लसाई 84 इंटू काय म्हणताय 15 आणि 8 इंटू आपण काय करून 7 करू. ठीक आहे. याला डिवायडेशन करा, याला डिवाइड भाग द्या. 7 एक 7 आणि 7 दुने 14. बघा याला भाग जाते आणि शून्य लिहून देते खाली. 7 मध्ये बघा 8 4 0 ले तुम्ही 7 ना डिवायडेशन केला, 7 दुने किती झाले 7 एक 7 वाटलं 1 आणि 7 दुने 14 आणि इकडे 120 बरोबर आहे. इथं पण तुमचे कॅन्सल झालं, आहे कॅन्सल झाला. त्यानंतर 8च्या टेबल मध्ये बघा 120 कटते का, तुम्हाला 4 रूल माहित असेल ना, 2 आणि 3 म्हणजे तिथं 30 आले, याला काढून टाका. 4 दुने 8 होतात ना, 4 दुने 8 4 3 12 आणि 0 लिहून टाका. मग पुन्हा 2 चे अर्धे इथं बघा की 30 चे अर्धे किती झाले 15 आणि 15 इंटू 15 केला किती झाले 225. 225 कोणाच्या वर्ग येते 15च्या. आता तुम्ही म्हणता की इथं बघा हे जे स्टेप आली आला काउंट नाही आन्सर. एक रूल लक्षात ठेवून द्या, इथे फक्त या पॅटर्न मध्ये 3च्या टेबल मध्ये ज्या संख्या येत असतील, जसं इथं सांगतो 6 मसाई 6 12 15 जर येत असतील तर याच्या तुम्ही डायरेक्ट पॅटर्न युज नाही करू शकत. जसं आपण शॉर्ट ट्रिक मध्ये याच्या आधी जे क्वेश्चन केले होते त्याच्यात अप्लाय नाही करू शकत. कोणत्या टेबल मध्ये 3च्या टेबल मध्ये बघा 6 12 आणि जर 15 आले तर शॉर्ट ट्रिकचा युज नाही. बाकी अदर कोणत्याही संख्या येतील तेव्हा तुम्ही युज करू शकता त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये बघा याचे आन्सर काय बनलं 15. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुन्हा क्वेश्चन काय म्हणताय 7x 9x आणि मसाई दिलाय 6 लसाई दिला 378 तर x चे मान किती म्हणताय. तर पुन्हा आपण इथे काय करू 6 इंटू 378 अपॉन मध्ये 7 इंटू 9 7 इंटू 9. आता याला भाग द्या, या संख्येला पहिले भाग देऊन बघा. 9 378 आहे, 378 ला 9 ने भाग द्या. बघा कसा 9 चौ 36 1 वाजला 1 शून्य आला 8 खाली 9 दुने 18 म्हणजे हे टोटल 42 बार चालला भाग. किती चालला भाग 42 टाइम चालला भाग. इथं क्लिअर आहे. 7च्या टेबल 42 येते का 7 एक 7 आणि 7 सकम त्यानंतर 6 6 आणि 36 कोणाच्या वर्ग निघला. बघा हे तुमचे आन्सर. मी आताच एक रूल लिहून दिलाय 3च्या टेबल मध्ये 6 12 15 जर असे तुम्हाला मसाले असेल त्याच्यावर हाफ कधी करता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. त्याचे आन्सर अशा पद्धतीने तुम्हाला काढता येणार. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन 4x व 10x असून त्यांच्या मसाई 12 लसाई 120 तर x चा मान किती. तर करा इथं 12 गुणीला 120 अपॉन मध्ये 4 इंटू 10 4 इंटू 10 बघा 0 0 कॅन्सल करून द्या 0 0 कॅन्सल 4 एक 4 4 3 12 12 चो 12 36 झाले. 36 कोणाच्या वर्ग आहे 6च्या. बघा मी आता सांगितलं होतं 6 12 15 या संख्या येतील तर याची ट्रिक साठी युज होणार नाहीये. बाकी अदर कोणत्या संख्येने युज करू शकता तुम्ही ट्रिक. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा 12x व 14x असून त्यांच्या मसाई दिलाय 8 लसाई दिला 336 आहे तर x चा मान किती म्हणताय. तर पुन्हा करा 8 गुणीला 336 डिवाइड मध्ये 12 गुणीला 14 12 गुणीला 14. आता सॉल्युशन कसा पद्धतीने करायचं चेक करायला 14 ने 336 ने डिवायडेशन करून द्या 336 डिवाइड बाय 14 14 दुने किती झाले 28 14 दुने 28 13 मधून 8 गेले किती वाटले तुमचे 5 आणि खालील 6 14 चौ 56 14 चौ 56 म्हणजे हा गेलाय हा 24 टाइम गेलाय. बरोबर आहे. हा किती टाइम गेलाय 24 टाइम गेलाय. त्यानंतर बघा 12 एक 12 12 दुने 24 त्यानंतर 8 दुने 16 8 दुने 16 नंतर 16 कोणाच्या वर गेले 4च्या येते. आता बघा शॉर्ट ट्रिक मध्ये बघा काय म्हणलं मी शॉर्ट मध्ये सांगितलं शॉर्ट ट्रिक कशी युज करायची आहे.
फक्त 6, 12, 15 सोडून म्हणजे 3च्या टेबलमध्ये येणारी संख्या सोडून. आता बघा मसाई किती दिलाय? 8 दिलाय. तर 8 ला 2 डिवायडेशन करा. आला का 4 आन्सर? बघा आलं. समजलं याच्यामधलं डिफरंट कशा पद्धतीने असते म्हणून. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईप करूया. टाईप नंबर चेंज केली होती. चला नेक्स्ट टाईप बघा. टाईप नंबर 9 मध्ये काय म्हणताय? अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12 ने भागल्यास 9 उरते, 16 ने भागल्यास 13 उरते आणि 18 ने भागल्यास 15 उरते. ठीक आहे, तर अशा कंडिशन मध्ये बघा सर्वात पहिले आपण 12 ने भागलं तर किती किती उरून राहिले? 9. तसेच 16 ने भागलं तर किती उरत आहे? 13 आणि 18 ने भागलं तर किती उरून राहिलं? 15. बरोबर. तर या सर्वांमध्ये पहिले अंतर काढा. 3च्या आणि 3 अंतर येऊन राहिला. बरोबर आहे. त्यानंतर या संख्येच्या लसावी काढा. 12, 15, 12, 16 आणि 18च्या 12, 16 आणि 18च्या काय काढायचे आपल्याला? लसावी काढायचे आहे. यांच्या काय काढायचे आपल्याला? लसावी काढायचे आहे. तर काढायच्या लसावी. आता सर्वात पहिले चेक करा. सर्व समसंख्या दिसून राहिल्या. सर्व समसंख्या दिसून 2चे यूज करू शकतो आपण. बघा बेच्या टेबल मध्ये बघा 12 किती? 7 येते. 2 सकम 12, 2 8 16 आणि 2 9 18. इथं पण क्लिअर आहे सर्वांच्या. त्यानंतर बघा सम संख्या दिसून आल्या इथं 2. त्याच्यामध्ये 2चे यूज करू शकता. 2 3 6, 2 4 8 आणि 2च्या टेबल मध्ये 9 येत नाही म्हणून जशान तसे लिहा. लिहिलं. त्यानंतर पुन्हा चेक करा अशा कोणत्या 2 संख्या त्यांनी भाग चाललाय. इथं बघा 3 आणि 9 दिसून राहिलं म्हणजे आपण 3चे यूज करू शकतो. 3 1 3, 4 मध्ये भाग जात नाही म्हणून 4 दिसून राहिले आणि 3 3 9. आता बघा 4 3 आणि 1 यांना भाग जात नाही म्हणून याला गुणाकार करा. 4 3 बघा इथं गुणाकार करा. 4 × 3 × 3 × 2 × 2, 4 3 12, 12 3 36, 36 दुने 72 आणि 72 दुने 144. किती आला आपला आन्सर? 144 आला. आणि 144 लसाई निघला आपला. लसाई किती निघला आपला? 144 निघला. पण प्रत्येक वेळेस आपलं बघा इथं किती वाजत होते? 3 वाजत होते म्हणून इथून 3 मायनस करा. वाचले किती तुमचे? 41. हे तुमचे आन्सर झाले. काढता येईल क्वेश्चन मध्ये. बघा 12 ने भागलं तर किती? 9 वाचले होते. 16 ने भागलं 16 म्हणून 13 मायनस 3 वाचून राहिले आणि 18 ने भागलं तर 15 वाचून राहिले म्हणते. बरोबर आहे. तर यांच्या सर्वांच्या सेम डिफरंट किती आला? 3 डिफरंट आला. या संख्येच्या पहिले लसावी काढा. यांच्या लसावी किती आला? 144 आला. तिथून 3 मायनस करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुन्हा काय म्हणताय? 12 ने भागलं. 12 ने भागलं तर किती वाजून राहिले? 5 वाजून राहिले. 16 ने जर भागले तर किती उरत राहिले आपले? 9 उरत आहेत. आणि 18 ने भागले तर 11 उरत आहेत. बरोबर. या दोघांना जर मायनस केलं तर किती आला? 7 आले. या दोघांना मायनस केलं तर किती आले? 7. या दोघांना मायनस केलं तर 7. ठीक आहे, 7 7च्या त्याच्यामध्ये फरक दाखवत आहे. आता आपण काय करून या संख्यांचे आपल्याला काय काढायचे आहे? लसावी काढायचे आहे. या संख्येचे काय काढायचे? लसावी. तर काढा. 12, 16 आणि 18. आता सांगितलं जर सम संख्या असतील तर 2चा यूज करा. 2 सक 12, 2 8 16, 2 9 18. त्यानं चेक करा सम संख्या दिसून 2 तर मग 2चा वापर करू शकता. 2 3 6, 2 4 8 आणि 9. कारण की 2च्या टेबल मध्ये 9 येत नाही म्हणून 9 जसं लिहिले. पुन्हा चेक करा 3 आणि 9 3च्या टेबल कटून राहिले तर 3चे यूज करा. 3 1 3, 3च्या टेबल 4 येत नाही म्हणून जसं 4 लिहा आणि 3 3 9. आता चेक करा 1 4 3 यांना कोणत्या संख्या भाग जात नाही म्हणून इथून पासून गुणाकार करत चला. 3 4 12, 12 3 36, 36 दुने 72, 72 दुने 2 केलं तर 144. 144 तुमचे आन्सर आलं. इथून मायनस किती करायचं? 7. कारण की प्रत्येकात किती 7 8चा डिफरंट आलता. 7 मायनस करा 137. येते काय आन्सर? 137. काढता येण्याचे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? 15 ने जर भागलं, 15 ने भागलं तर किती उरून राहिले? 5. त्यानंतर 21 ने भागले तर 11 उरत आहेत आणि 28 ने भागले तर 18 उरते म्हणते. या दोघांना मायनस करा. किती? 10 आलं. या दोघांना मायनस 10 आलं आणि याला 10 अंतर आलं. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो आपण? या 3 संख्यांची आपण लसावी काढतो. काय काढतो? लसावी करा. 15 21 आणि 28. 15 21 आणि 28. आता तुम्ही जर 3च्या टेबल पण यूज करू शकता. ठीक आहे. कारण की कमीत कमी लसावी काढायच्या वेळेस कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे. तर बघा 15 आणि 21 हे 3च्या टेबल कटते ना.
जरा 3 5 15, 3 7 21 आणि 3 च्या टेबल 28 येत नाही म्हणून जशान तसं लिहा. 3 च्या टेबल मध्ये 28 येत नाही म्हणून जशान तसं लिहिले. आता बघा इथं पुन्हा 7 आणि 28 दिसून राहिले, याचा मतलब 7 च्या टेबलने आले भाग जाते. बरोबर आहे. तर बघा 7 च्या टेबल 5 येत नाही म्हणजे जशान तसं लिहिले. त्यानंतर बघा 7 1 7 आणि 7 4 28. आता बघा 5 1 आणि 4 यातल्या कोणत्या संख्येत भाग जात नाही. आपला लसाचा रूल काय, कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. करा याला इंटू डायरेक्ट इथून पासून 4 × 5 5 20, 20 × 7 7 2 14 140, 140 × 3 केलं तर 420 येत आहे. 420 म्हणून 10 मायनस करून द्या, किती आलं 410. या क्वेश्चनचे आन्सर झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 15 ने भागलं तर किती उरतात, 10 उरतात म्हणते. नंतर 25 ने भागले तर 20 आहे. त्यानंतर 35 ने भागले तर 30 उरतात म्हणते. बरोबर आहे. या दोघांमध्ये अंतर किती आला, 5 5 चा फरक दिसून राहिला. 5 5 चा फरक दिसल्यानंतर आपण या संख्याचा काय काढतो, लसावी काढतो. काढायच्या लसावी 15, 25 आणि 35. आता बघा इथे 5 5 दिसून राहिले. 5 चा रूल काय म्हणते, 0 किंवा 5 ने भाग गेला पाहिजे. तर बघा 5 च्या डायरेक्ट घेऊ शकता. 5 3 15, 5 5 25, 5 7 35 लिहिलं इथपर्यंत. आता चेक करा 3 5 7 या कोणत्या टेबल मध्ये कटत नाही, कारण की या मूळ संख्या म्हणून कोणत्या टेबल कटत नाही. तर डायरेक्ट इंटू करायला 15 5 × 3 करा. 5 3 15, 15 × 5 केले तर 15 5 75, 75 गुणिले 7 करा. 7 5 35 वाटले किती 3, 7 7 49, 49 3 52 म्हणजे 525 आलं. 525 मधून आपण किती मायनस करून 5 पहिले डिवाइड करा तर किती आलं 520. हे आपला आन्सर. 5 काय मायनस केले, कारण की सर्वांमध्ये अंतर किती घालता, 5 5 चे अंतर होता म्हणून आपण 5 मायनस केले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.